आणि या घडीची एक महत्त्वाची अपडेट, विरोधकांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिलेत। ज्या मतदारसंघातील मतदार याद्यांवर विरोधकांनी आरोप केलाय त्या ठिकाणची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करा असे आदेश दिलेत। जिल्हाधिकाऱ्यांकडून हा अहवाल आल्यानंतर आरोप केलेल्या नेत्यांना त्याची प्रत दिली जाईल। विरोधकांनी आरोप केल्यानंतर चौकशी दरम्यान आतापर्यंत काय समोर आलंय हे देखील सांगितलं जाणार आहे। नागपूरमध्ये एकाच घरात 200 मतदार असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि यावर चौकशी केली असता हे मतदार झोपडपट्टीतले असून एकच घर क्रमांक त्यांना मिळालाय, कारण या झोपडपट्टीत इतर झोपड्यांवरती घर क्रमांक लिहिलेला नसल्याने एकाच घराचा उल्लेख आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राजू, काय आदेश दिलेले आहेत निवडणूक आयोगाने आणि कोणकोणत्या आरोपांची आता सखोल चौकशी केली जाणार आहे? प्रज्ञा, आपण पाहतोय की 3 दिवसापूर्वी विरोधकांनी निवडणूक आयुक्तांची जी आहे ती भेट घेतलेली होती। जे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांची आणि मुख्य निवडणूक अधिकारी आणि मुख्य आयुक्त राज्याच्या यांच्या दोघांची भेट घेतलेली। सलग 2 दिवस या भेटीगाठी आपल्याला पाहायला मिळत होत्या। त्यामध्ये पाहतोय की ज्येष्ठ नेते शरद पवार होते, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जयंत पाटील ह्या सगळ्या दिग्गज नेत्यांनी जी आहे ती भेट घेतलेली होती आणि मोठ्या प्रमाणावरती आरोप केलेले होते। काही पुरावे सुद्धा निवडणूक आयोगाला दिलेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि यानंतर आता निवडणूक आयोगाने जे आहे ते थेट चौकशीचे आदेश दिलेले आहे। जे आरोप केलेले आहे त्याची चौकशी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते मुख्य निवडणूक अधिकारी यश चोकलिंगम यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अतिशय महत्त्वाचं हे आदेश म्हणावे लागतील। खरं तर देशभरामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेवरती मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना अशा प्रकारात महाराष्ट्रामध्ये जे काही मोठे आरोप केलेले आहे त्यानुसार हे चौकशीचे आदेश दिलेले आहे। आणि त्यामध्ये आपण पाहतोय की सगळ्यात मोठा आरोप जो करण्यात आलेला होता की नागपूरमध्ये एकाच घरामध्ये 200 मतदार आढळलेले होते अशा प्रकारचा आरोप केला होता आणि त्याची चौकशी केल्या असता समोर आलेलं आहे की हे 200 मतदार त्या ठिकाणी राहतात, मात्र ही झोपडपट्टी परिसर आहे आणि त्यामध्ये एकच घराचा क्रमांक आहे। त्यामुळे इतर घराचा क्रमांक जे आहे ते टाकू शकलेले नाहीत। मात्र एका घराच्या आतमध्ये जर पाहिलं तर सगळी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणचे 200 मतदार असल्याचं स्थानिकांकडून जो आहे तो अहवाल प्राप्त झालेला पाहायला मिळतोय। त्यानंतर दुसरा आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता, जयश्री मेहता या महिलेचं दहिसर आणि चारकोप या ठिकाणी 4 ठिकाणी मतदान असल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलेला होता। मात्र आता कुठेतरी सूत्रांच्या माहितीप्रमाणे जे काही माहिती निवडणूक आयोगाकडे आलेली आहे त्यानुसार त्यांनी सांगितलं आहे की 27 डिसेंबर 2024 आणि 24 एप्रिल 2025 या दिवशी जे आहे ते 3 ठिकाणचं नाव डिलीट करण्यात आलेलं आहे आणि 1 ठिकाणचं नाव जे आहे त्यामुळे 4 ठिकाणचं मतदान मारता येणार नाही। त्यामध्ये असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की नाव डिलीट केल्यानंतर काही कालावधीनंतर ही नावं जी आहेत ती काढली जातात आणि ही जुनी यादी दाखवली गेल्याचा जो सुद्धा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा एक आहे। दुसरा आपण पाहतोय की आणखी एक नाव समोर आलेलं होतं, मोहन नंदा बिलवा या महिलेचं सुद्धा 3 ठिकाणी मतदार याद्यांमध्ये नाव आढळल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांनी केला होता। यामध्ये आपण पाहतोय की भांडूपमध्ये 2 नावं आणि विक्रोळीमध्ये 1 नाव असल्याचा आरोप करण्यात आलेला होता। भांडूपमधील एका मतदार यादीतलं नाव जे आहे ते 15 एप्रिल 2025 ला, तर विक्रोळीमधील 9 एप्रिल 2025 ला नाव डिलीट केल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। मात्र त्यातील 1 नाव जे आहे ते कायम आहे। यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे का एकाच ठिकाणी एकाच मतदारसंघामध्ये या महिलेचं 2 ठिकाणी नावं कशी काय आलेली आहेत, त्या अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे ही नावं घेतलेली आहेत या संदर्भात सुद्धा चौकशी होणार आहे आणि जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की या सगळ्या याचे जे आहेत ते चौकशी करायला लावलेलं आहे। खरं तर शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, सगळ्यांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आरोप केलेले होते, अनेक पुरावे जे आहे ते समोर दिलेले होते आणि त्या अनुषंगाने कुठेतरी आता निवडणूक आयोगाने या चौकशीला सुरुवात केलेली आहे। अद्यापपर्यंत अहवाल आलेले नाहीत, मात्र ज्यावेळेस अहवाल येतील जी वस्तुस्थिती समोर येईल सगळ्यासाठीची डेडलाईन काय असणार आहे? विरोधी पक्षांचे जे आहे ते नेत्याला पाठवले जाणार आहे। या सगळ्यासाठीची डेडलाईन नेमकी काय असणार आहे? कारण निवडणुका अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर साधारण कधीपर्यंत हे अहवाल सादर करण्यासाठी मुभा असेल? प्रज्ञा, आपण पाहतोय की आता दिवाळीचा सण आहे त्यामुळे कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये संपूर्णपणे हा अहवाल येण्याची शक्यता आहे। हा अहवाल आल्यानंतर हा सगळ्या विरोधी पक्षांना दिला जाईल। मात्र त्यावरती सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण काँग्रेसचे नेते अतुल लोंढे सध्या आपल्यासोबत आहेत।